श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना संपला की चाहूल लागते ती आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. आणि त्या अगोदर होणारं हरितालिकेचं व्रत. संपूर्ण वर्षभर आपण ह्या हरितालिके व्रताची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. भगवान शंकरांची पूजा केल्यानंतर आता गणपती बाप्पाची श्रद्धा आणि उपासना करण्याची ही संधी आपण कोणीही सोडत नाही. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की आपण हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. पण हे हरतालिकेचं व्रत करत असताना काही कठोर नियमांचं पालन तुम्हाला करायचं असतं, तरच हे हरतालिकेचं व्रत हे रुजू होत असतं. त्यामुळं तुम्हाला हे नियम कोणते आहेत, त्याची पूजा विधी, साहित्य आणि हरतालिकेच्या व्रताची कहाणी ह्या संपूर्ण गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की हा व्हिडिओ आणि आपला चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चला तर मग आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया की हरतालिका या व्रताची थोडीशी पौराणिक माहिती. मैत्रिणींनो, भाद्रपद तृतीया शुक्ल या दिवशी महिला हरतालिकेचं हे व्रत पाळतात. हे व्रत खूप कठीण असतं. विवाहित महिलांसाठी हा एक विशेष सण आहे आणि महिला या दिवशी निर्जला व्रत पाळतात. विवाहित महिला त्यांच्या पतीच्या आणि अविवाहित मुलींच्या दीर्घायुष्याच्या कामनासह भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा या दिवशी करतात, जेणेकरून त्यांना चांगला वर मिळावा. यावर्षीची ही हरतालिका तृतीया 26 ऑगस्ट 2025ला आली आहे. तृतीया तिथीची सुरुवात ही 25 ऑगस्टला दुपारी 12:34 होणार आहे आणि या तिथीची समाप्ती ही 26 ऑगस्टला दुपारी 1:54 असणार आहे. त्यामुळं हरतालिकेचं हे व्रत तुम्हाला 26 ऑगस्टला साजरं करायचं आहे. आता ह्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरतालिका तृतीया ही अष्टप्रहर पूजा मुहूर्तावरती साजरी करायची आहे. मग आता हे अष्टप्रहर मुहूर्त काय आणि तो कोणता आहे ते आता आपण ह्यानंतर जाणून घेऊया. तर लक्षात घ्या की 24 तासामध्ये 8 प्रहर असतात. दिवसाचे 4 प्रहर म्हणजेच सकाळ, मध्यान्ह, दुपार आणि संध्याकाळ, आणि रात्रीचे 4 प्रहर म्हणजे प्रदोष, निशीथ, त्रयमा आणि उषा. पहिली पूजा ही तुम्हाला सकाळी 4:30 ते 5:16 किंवा सकाळी 11 ते 12च्या दरम्यान करायची आहे. दुसरी पूजा तुम्ही संध्याकाळी 6:36 ते 7:45 दरम्यान करू शकता. तिसरी पूजा तुम्ही रात्री 11:56 ते 12:42 दरम्यान करू शकता. तर चौथी पूजा रात्री 2:30 वाजता म्हणजेच 2:30 ते 3:30 दरम्यान होऊ शकते. पाचवी पूजा सकाळी 5 वाजता किंवा ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही करू शकता. पारण वेळ म्हणजेच उपवास सोडण्याची जी तुमचे विधी आहे ते सकाळच्या पूजेनंतरच तुम्हाला करायचे आहे. स्थानिक वेळेनुसार तुमच्या या मिनिटांमध्ये काही थोडाफार फरक तुम्हाला जाणवू शकतो. आता ह्यानंतरची गोष्ट म्हणजे हरतालिकेचं व्रत करताना तुम्हाला पूजा आणि विधी कशा पद्धतीने करायचा आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणी ह्या पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करत असतात, तर काही जण नव्यानेच सुवासिनी झालेल्या असतात. मग अशा महिलांनी देखील अगोदर काय साहित्य घ्यायला हवे हे आपण अगोदर जाणून घेऊया आणि त्यांना ती माहिती देऊया. आणि मग आपण या व्रताचे कठोर नियम काय आहेत जे तुम्हाला पाळणं अत्यंत गरजेचं आहे ते देखील आपण पुढं पाहणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला हरतालिकेच्या पूजेसाठी पुढील साहित्य आणायचं आहे. या पूजेसाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे चौरंग, वाळू, कलश, नारळ, चंदन, कापूर, बेलाची पाने, शमीची पाने, आंब्याची पाने, पांढरी फुले आणि तसेच 16 प्रकारच्या पत्री म्हणजे 16 झाडांची 16 पानं. या व्यतिरिक्त तुम्हाला पूजेसाठी फुलं, पंचामृत, रांगोळी, तांदूळ, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरांजन, शंखा, घंटा, समई, हळदी कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तराचा फाया, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, फळे, खडीसाखर, गूळ खोबरं, पंचामृत, कापसाचं वस्त्र, कोरे वस्त्र आणि सौभाग्याच्या वस्तू म्हणजेच बांगड्या, काजळ किंवा इत्यादी दुसऱ्या. आता ह्या हरतालिकेची पूजा कशी करायची आहे ते आपण पाहूया.
त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चौरंगावरती लाल कापड टाकून वाळूपासून शिवलिंग बनवून घ्यायचं आहे. पार्वती, गणपती आणि शंकराची प्रतिमा तुम्हाला त्याच्यासमोर ठेवायची आहे. बाजारामध्ये हरतालिकेच्या पूजनासाठीच्या मूर्ती आपल्याला आता लवकरात लवकर उपलब्ध होत असतात. तुम्हाला बाकी काही नाही जमले तर तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता. चौरंगाच्या बाजूला तुम्हाला समई लावून घ्यायची आहे आणि चौरंगावरती उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करून त्यावरती कलश ठेवायचा आहे. कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये पाणी भरायचं आहे. त्यामध्ये तुम्ही सुपारी, नाणं आणि हळद घाला. त्यावरती नारळ ठेवा. मूर्तीचा अभिषेक करा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा. पत्री आणि फुले अर्पण करा. कापसाचं वस्त्र गुंडाळा. निरांजनाने आरती करा. पंचामृत, गुळखोबरं आणि एखाद्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. हरतालिकेच्या व्रतादरम्यान 16 शृंगाराला महत्त्व आहे. त्यामुळं तुम्ही इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करू शकता. यावेळेस तुम्हाला हरतालिका व्रताची कथा देखील आवर्जून वाचायची आहे. सुवासिनी अखंड सौभाग्य लाभण्यासाठी ही पूजा करत असतात. त्यामुळे तुम्ही दिवसभर कडक उपवास करू शकता. कडक उपवास जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा उपवास फळे खाऊन धरा, जेणेकरून उपवास देखील होईल आणि तुम्हाला इतर काही त्रास होणार नाही. मात्र हरतालिकेच्या या व्रताचा उपवास हा तुम्हाला जमेल तितक्या वेळा तुम्ही हा करायचाच आहे. आता ह्यानंतर आपण जाणून घेऊया हरतालिका व्रताची कहाणी काय आहे ते. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावरती बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा की, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आणि देवामध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते मी तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. तर ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यामधल्या पहिल्या तृतीयेला करायचं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केली. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी असा प्रश्न पडला. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं नारद मुनींना इथं येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझी कन्या ही उपवर झालेली आहे. भगवान विष्णूंना आपण आपली कन्या द्यावी आणि तिचा विवाह लावून द्यावा असं नारद मुनींनी हिमालयाला सांगितलं. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही सगळी हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचलीच नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एक घोर अरण्यामध्ये नेलं. तिथं गेल्यावरती तुला एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलं. त्याची पूजा केली. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलं. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं आणि नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि मला इच्छित वर मागण्यासाठी मी तुला विनंती केली. त्यावेळेस तुम्हीच माझे पती व्हावेत अशी इच्छा तू माझ्याजवळ व्यक्त केलीस. तुला आशीर्वाद देऊन मी तिथून गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारण केलं. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारानं पूजा करावी. मनोभावे प्रार्थना करावी आणि नंतर ही कहाणी वाचावी.
रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होत असतो. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी उपवास करायचा. कहाणी केल्यावरती सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचं विसर्जन करावं. अशी ही हरतालिकेची कहाणी सर्व स्त्रियांनी आवर्जून वाचावी आणि हरतालिकेचं व्रत हे सर्व स्त्रियांनी मनापासून करावं, ज्यामुळं आपला पती हा आपल्याजवळ राहील आणि आपण मनोभावे आपला संसार आनंदामध्ये आणि सुखासमाधानामध्ये साजरा करू शकतो. आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या कठोर नियमांचं पालन करायचं आहे, जे हरतालिका व्रत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरतात. ह्या नियमांना अतिशय काटेकोरपणे तुम्हाला पाळायचं आहे. दिवस सुरू होण्यापूर्वी अन्न आणि पाणी सोडून दिलं जातं. सूर्योदयानंतर दैनंदिन कामं संपल्यानंतर पूजा सुरू होते. उपवासाचा संकल्प घेतला जातो आणि नंतर विधीनुसार पूजा सुरू होते. दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन उपवास सोडला जातो. श्रद्धेनुसार जर कोणत्याही अविवाहित किंवा विवाहित महिलेने एकदा का हा व्रत करायला सुरुवात केली तर तिला आयुष्यभर हा व्रत नियम पाळावा लागतो. आजारी पडल्यास दुसरी स्त्री किंवा पती हा व्रत पाळू शकते. एका लोककथेनुसार असाही विश्वास आहे की कोणत्याही प्रकारचं अन्न किंवा इतर कोणताही पदार्थ सेवन केला तरी अन्नाच्या स्वरूपानुसार पुढचा जन्म फक्त त्या योनीतच होतो. पण ही फक्त एक श्रद्धा आहे. या व्रतामध्ये महिलांना संपूर्ण रात्र जागे राहून 8 प्रहरानुसार मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करायची असते आणि संपूर्ण रात्र जागं राहिल्यानंतर भजन, कीर्तन किंवा जप करावा लागतो. या व्रताच्या वेळी हरतालिका तीज व्रत कथा ऐकणं हे खूप गरजेचं आहे. असं मानलं जातं की या कथेशिवाय हे व्रत अपूर्णच आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही ह्या नियमांचं पालन करणार आहात त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हरतालिका व्रताची कथा वाचायची आहे, जी ह्या नियमाचा किंवा ह्या व्रताचा एक अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय हे तुमचे व्रत हे सुफळ संपूर्ण होतच नाही. दिलेली हरतालिका व्रताची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आणखीनही काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. हरतालिका व्रत हे अजून कोणा नवीन महिलेला हवे असेल किंवा नव्यानेच सुवासिनी झालेल्या महिलांना नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तुम्हाला सर्वांना हरतालिका व्रताच्या मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.